तर हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. तर गुड आफ्टरनून आणि ब्लॉग आहे आजचाच आणि रात्रीचा 2 दिवसाचा ब्लॉग जॉईन केला आहे. तर रात्री आम्ही गेलो होतो बड्डेला काय मी मोबाईल नेला नाही, सो व्हिडिओ काढायला काय मिळाला नाही. फक्त आम्ही जे काही जाताना तयारी केली तेवढंच तुमच्याशी शेअर करते. तर व्लॉग करायला किचनचाही व्लॉग मी काढला नाही. तर यांची तयारी चालली होती, मुलांची तयारी करायला वेळ लागत नाही. मिस्टर आले, कामावरून आले होते, तसेच हातपाय धुतले आणि ते पण निघाले. तर बड्डेला पोचलो पण पाऊस मिळाला. त्यानंतर बड्डे सेलिब्रेट झाला, जेवलो आणि आम्ही घरी आलो. आणि असा गेला आमचा रात्रीचा वेळ 1-1.5 मॉर्निंग. आजचा व्लॉग असंच आहे, किचन व्लॉग काढलेला नाही. लाईट नसल्यामुळे शूट करायला मिळत नाही आणि त्यामुळे थोडाफार म्हटलं रेग्युलर टाकूया व्लॉग. तर माझे रोज नवीन व्लॉग येत आहेत, ते तुम्ही नक्की बघा. शॉर्ट्स व्हिडिओ बघा, लाईव्ह बघा आणि असा तुमचा सपोर्ट राहू दे. लवकर माझे सबस्क्रायबर होऊ देत आणि तुमचं सगळ्यांचं असं मला सपोर्ट मिळू दे. तर काय नाही, रात्री आम्ही गेलो होतो बड्डेला. शूट करायला मिळालं नाही कारण मोबाईल नेला नव्हता, पाऊस होता त्यामुळे शूट काही केलं नाही. थोडंफार फक्त आम्ही जातानाच जे काही तयारी करून बाहेर पडलो तेच शूट आहे. बड्डेचं सेलिब्रेशन मी शूट केलं नाही आहे. सो आणि त्याचं खेळणं चालू आहे. अजून याला अंगणवाडी म्हणतात तशी लागू झाली नाही आहे. सो याचं इथे टाईमपास चालू आहे. मुलं म्हटल्यावरती काही कामं नसतात, खेळायचंच असतात. सो तो इथे खेळणं चालू आहे त्याचं. तर बघा, सायकल काही झेपत नाही आहे तरी पण सायकल चालवायची असते त्याला. सो आता इथे सायकल चालवणं चालू आहे. आता मुलगी येणार माझी शाळेतनं, एक्झाम पिरियड चालू आहे सगळा. सो तिला पिकअप केल्यावर दोघांची पण मस्ती. हा बघा बॅकला आला आहे. व्हिडिओमध्ये येऊ नको म्हटलं तरी मुलं येणार. तर बघा, बघू शकता तुम्ही, पावसाचं पूर्ण वातावरण झालं आहे इथे तयार. काल पूर्ण दिवस पाऊस नव्हता आणि आज पूर्ण पावसाचं वातावरण आहे. उन्हाचं जरा पण उन्हाचं म्हणजे जरा पण हे नाही आहे, अंश म्हणतात तसं ऊन. कारण पूर्ण पावसाने दांडी मारली आहे. आणि बातम्यामध्ये पण सांगत होती की आता आठवडाभर पाऊस नसणार आहे. पूर्ण उष्णतेची लाट म्हणजे उष्णता खूप असणार आहे. सो पावसाने जी काही यंदाच्या वर्षी दांडी मारलेली आहे, मागे जो काही पाऊस लागला आसाममध्ये किंवा मुंबईत म्हणा, भरपूर लोकांचं नुकसान झालं आहे. तर पावसाने काय कुणाच ठाऊक, आपल्या चुकीने पाऊस पडतोय. तर मी माईक आणला आहे, पण माईक माझं काय झालं आहे काय माहीत. एक काय म्हणतात सो मीडियम रेट किंवा 100-250पर्यंत तिचं माईक मागवलेला, पण काय कळेना होत नाही आहे चार्ज किंवा काहीतरी तुटलं आहे त्याचं. सो मी आता एवढं माईक मागवणार नाही. जो का माझा रिअल आवाज आहे तोच माझं तुमच्यापर्यंत येणार आहे किंवा व्हॉईस ओव्हर करून. सो व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे लॉंग व्हिडिओ बघा, लाईव्ह बघा, शॉर्ट व्हिडिओ बघा. हल्ली मी शॉर्ट व्हिडिओ टाकण्याचं कमी केलं आहे कारण माझं लॉंग व्हिडिओ जास्त काय म्हणतात तसं फोकस आहे. याआधी जर मी लॉंग व्हिडिओ वर्षभरात केले असते, एवढं वॉच टाईम वाढून माझं मॉनिटाईजला पण ॲप्लिकेशन गेलं असतं. पण सोडा, देवाच्या मर्जीने सगळं होतं. देवाच्या मनात जे काय होईल ते देवाच होणार आहे. त्यामुळे मी आता लॉंग व्हिडिओ टाकण्याचा माझा उद्देश आहे जो काही. कारण शॉर्टमध्ये 10 मिलियन व्ह्यूज येणं कठीण आहे माझ्या परीने, असं मला वाटतं आहे. आणि शॉर्ट व्हिडिओ 10 टाकण्यापेक्षा एक लॉंग व्हिडिओ एडिट करून टाकायला खूप सोपं आहे असं मला वाटतं आहे. तर तुम्ही पण जे कोणी नवीन बिगनर आहेत सबस्क्रायबर, ते नवीन शॉर्ट व्हिडिओ जर त्यांना विश्वास असेल 10 मिलियन व्ह्यूज मिळून आपण करू शकतो, तुम्ही करू शकता नक्की. पण मला तर वाटतं आहे लॉंग व्हिडिओमध्ये जो काही स्कोप आहे तो शॉर्ट व्हिडिओला वेळ मिळत नाही. लॉंग व्हिडिओ तुम्ही एक टाकू शकतात, आठवड्यातनं 2-3 केलात तरी वॉच टाईम भरून जातो. जेवढा पब्लिक होईल, जेवढा हॅशटॅग, डिस्क्रिप्शन, टॅग्स, हे तुम्ही जर कॅप्शन जर चांगलं असेल तर लॉंग व्हिडिओ तुमचा बघितलाच जातो आहे. सो लॉंग व्हिडिओला जास्त तुम्ही भर द्या, लॉंग व्हिडिओ बघत चला. 1-2 तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकले तरी चालतील. व्ह्यूज यायचे तर ते वाढणार व्ह्यूज, पण मागे व्ह्यूज 50-60 हजार कमी झाले. एवढ्याच माझे 2-3 लाख व्ह्यूज झाले असते. पण सोडा, जे काही असेल ते म्हणते तसं देवाच्या मनात असेल तसंच होणार. तर तुम्ही तो जे काही गेलं आहे त्यावर विचार करण्यापेक्षा जे आहे, जे होणार आहे त्यावर विचार करा. आणि लॉंग व्हिडिओमध्ये आजपासूनच सुरुवात करा केली नसेल तर. कारण मी लॉंग व्हिडिओ यायच्या आधी माझा भरपूर वॉच टाईम कट झाला आहे, पण आता मी त्याच्यावरच भर देते. आता खूप म्हणतात असं ना, जे जुने यूट्यूबर आहेत ते सांगतात की तुम्ही घरात जेवढे मोबाईल आहेत त्यांच्या
मोबाईलवर तुम्ही तुमचा ईमेल आय डी ओपन करा, त्यावरून तुमचे व्हिडिओज बघा, म्हणजे तुमचा वॉच टाईम वाढेल किंवा आणि काही तुम्हाला स्कोप आहे तर तुम्ही बघू शकता. आपले व्हिडिओ आपण बघितल्याने काही नुकसान होतं आहे का मला माहिती नाही, पण आता समोर येत असेल, आपण स्क्रोल करत असतो व्हिडिओ तेव्हा आपण ती बघतोच, त्यामुळे तो काही फायदा आहे किंवा नुकसान आहे मला माहीत नाही. मी माझे व्हिडिओ बघत नाही जास्त, बघितले तरी थोडंफार म्हणजे झाली की नाही अपलोड किंवा व्ह्यूज आली की नाही एवढंच माझं बघणं असतं YT स्टुडिओमधून किंवा यूट्यूबवर. पण मला वाटत नाही आपलेच व्हिडिओ बघून आपण व्हिडिओ नुकसान करू असं, त्यामुळे तुम्ही लाँग व्हिडिओ बनवत चला. लाँग व्हिडिओमुळेच चॅनल जर मॉनिटायझेशन होत असेल आणि व्ह्यूज पण असेल तर लाँग व्हिडिओज तुम्ही नक्की शेअर करा, जे तुमच्या आयुष्यात काय तुम्हाला जो काही पॅटर्न ठेवायचा आहे, जसं किचन ब्लॉग किंवा टेलरिंग, टीचिंग, तुमचं डेली रुटीन, ते लाँग व्हिडिओमध्ये शेअर करा. कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये एडिटेशन खूप असतं, बारीक बारीक व्हिडिओला बोलते ना. तर अशाच व्हिडिओ माझ्या नवीन पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.